आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अभिनेता रणवीर सिंगने मोहन भागवतांची भेट घेतली। नागपुरातील महाल इथल्या संघ मुख्यालयामध्ये मोहन भागवत आणि रणवीर सिंग यांची भेट झाली आहे। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला रणवीर सिंग यांना भेट दिली आहे। रायगडच्या पेणमध्ये गणेश मूर्तींची निर्यात ठप्प, तर जेएनपीटी बंदरात कंटेनर अडकल्यामुळे निर्यात प्रक्रिया विस्कळीत। दरवर्षी दुबई, लंडनसह अनेक देशांमध्ये पाठवल्या जाणाऱ्या मूर्ती यंदा काही प्रमाणात थांबण्याची शक्यता। सीईटी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, तर पीसीएम पहिल्या संधीसाठी 4,19,332 विद्यार्थी परीक्षा देणार। 11 ते 20 एप्रिल दरम्यान 36 जिल्ह्यांमधील 198 केंद्रांवर 2 सत्रात ही परीक्षा पार पडणार। कल्याणमध्ये बनावट पोलीस बनवून 63 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 27,90,000चा गंडा। व्हॉट्सअप कॉलवर मुंबई पोलीस असल्याचं भासवून थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्यानं या ठिकाणी सांगत घातला गंडा। आदेशांचं पालन करण्यास टाळाटाळ, तर ठाणे महापालिका आयुक्तांना मुंबई हायकोर्टाची अपमानाची नोटीस। मानपाडा इथल्या 100 एकर जागेच्या बदल्यात टीडीआर देण्याचेही आदेश। आरटी प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर, तर राज्यातील 1,05,811 बालकांची पहिल्या फेरीत निवड। त्यापैकी 10,000 विद्यार्थी सर्वसाधारण संवर्गातनं, तर 582 विद्यार्थी दिव्यांग संवर्गातनं पात्र। पुण्यातल्या पाषाण तलावामध्ये माशांच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेच्या 2 अभियंत्यांसह 4 जण निलंबित। कर्तव्यात कसूर केल्यानं निलंबनाची कारवाई। दूषित पाण्यामुळे पाषाण तलावात मृत माशांचा खच पडला होता। मीरा भाईंदर दहिसर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू, मात्र काशीगाव स्थानकावर अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल। काशीगाव स्थानकावर पार्किंगची सोय नसून अर्धेच जिने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप। 8वीच्या पुस्तकामधून एनसीईआरटी मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा काढणार। एनसीईआरटीच्या या निर्णयावर छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। परिषदेकडून हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा भोसलेंचा आरोप।